2025 मध्ये भारताने DPI-ला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेशी करार केला? जागतिक बँक. DPI-चे पूर्ण नाव काय आहे? DPI-चे पूर्ण नाव डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. भारताने कोणते डिजिटल मॉडेल इतर देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागीदारी केली? UPI, आधार आणि डिजी लॉकर. राष्ट्रीय क्वांटम मिशनमध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे? क्वांटम कॉम्प्युटिंग, संचार आणि सेन्सर्स. राष्ट्रीय क्वांटम मिशनचा मुख्य हेतू काय आहे? भारताला क्वांटम तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवणे. 2025 मध्ये भारताचा पहिला ऑफशोर विंड एनर्जी प्रोजेक्ट कोठे मंजूर झाला? गुजरातच्या किनारपट्टीवर. गुजरात राज्याची निवड पवन ऊर्जा प्रकल्पासाठी का करण्यात आली? वेगवान आणि स्थिर वाऱ्याच्या गतीमुळे. ब्रिक्स देशांच्या चलन चर्चेचा मुख्य उद्देश काय होता? स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवणे. ब्रिक्स देश कोणत्या चलनावरची अवलंबित्व कमी करू इच्छितात? अमेरिकन डॉलर. मिशन मौसम कशाशी संबंधित आहे? मिशन मौसम हवामान अंदाज आणि हवामान संशोधन या संबंधित आहे. मिशन मौसममध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 2025 मध्ये भारताने कोणत्या आफ्रिकन देशासोबत संरक्षण उत्पादन करार केला आहे? इजिप्त. इजिप्त सोबतच्या कराराचा भारताला काय फायदा होईल? भारताची संरक्षण निर्यात वाढेल. कोणत्या बँकेने CBDC रिटेल पायलट प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. CBDC म्हणजे काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. मिशन लाईफ मधील लाईफचा अर्थ काय आहे? लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. 2025 मध्ये G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? ब्राझील. भारताने G20 चे अध्यक्षपद कोणत्या वर्षी भूषवले होते? 2023. गगनयान मिशनचे उद्दिष्ट काय आहे? अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे. गगनयान हा भारताचा कितवा मानव अंतराळ मिशन आहे? पहिला मानव अंतराळ मिशन. LEO चा पूर्ण अर्थ काय आहे? लो अर्थ ऑर्बिट. गुजरातला ग्रीन हायड्रोजन हबसाठी का निवडले गेले? बंदर सुविधा आणि नूतनीकरण सक्षम ऊर्जेची उपलब्धता. उदासीन ऑक्साईड कोणता आहे? कार्बन मोनॉक्साईड. CO2 आणि SO2 हे कोणत्या प्रकारचे ऑक्साईड आहेत? आम्लयुक्त ऑक्साईड.
CaO हा कोणत्या प्रकारचा ऑक्साईड आहे? क्षारीय ऑक्साईड. ब्लू इकॉनॉमी पॉलिसी कशाशी संबंधित आहे? ब्लू इकॉनॉमी पॉलिसी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासंबंधी आहे. भारतातील डिजिटल जनगणनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? कागद विरहित प्रक्रिया. डिजिटल जनगणना कशाच्या मदतीने होणार आहे? टॅबलेट आणि डिजिटल उपकरणे.